पारंपरिक रंगाच्या जसं की लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा अशा पैठणी साड्या नेसून कंटाळा आला, काहीतरी पैठणीमध्ये वेगळ्या रंगाच्या हटके अशी व्हरायटीच्या तुम्ही शोधात असाल तर लाहोटी सारीज यांचं स्पेशल कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले, ज्याच्यामध्ये आगळ्या वेगळ्या डिफरंट कलरच्या आणि व्हरायटीच्या साड्या आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. लग्न समारंभ कार्यक्रम यामध्ये स्पेशल मान असतो पैठणी साडीचा, आणि पैठणी साडीमध्ये वेगळ्या कलरचा रंग, बुट्टा, त्याबरोबर कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन असं सर्व काही पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये स्पेशली हे दादा आपल्याला दाखवणार आहेत पैठणीचे अनोखे प्रकार. दुसऱ्यांपेक्षा अगदी वेगळी साडी जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर दादा, मला आज तुमच्याकडच्या असलेल्या वेगवेगळ्या पैठणीचे कॉम्बिनेशन्स, कलर अशा अनोख्या साड्या पाहायच्या आहेत. आता तुम्हाला पैठणीमध्ये काही वेगळं पाहिजे तर पैठणीमध्ये वेगळं आता येणार काय, नुसतं त्याचं कलर कॉम्बिनेशन वेगळं येऊ शकतं. बाकी बुट्टा असं बुट्टा आणि त्याची काठ पैठणी शेवट ओळखच असतं. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत पैठणीमध्ये वेगवेगळे नवीन कलर शेड, नवीन कलर कॉम्बिनेशन. तर हे बघा तुम्ही, ह्याला हे कॉन्ट्रास्ट मध्ये कलांजली बुट्टा पैठणी आहे आणि त्या बुट्टामध्ये असं मीनाचं काम केलेलं आहे छान, असं तुम्ही बघू शकता. बुट्ट्यांच्या आतच मीनाचं काम आहे. बुट्ट्याच्या आतमध्ये मीनाचं काम आहे. आणि हा रंग कुठला आहे पैठणीचा एक्झॅक्टली? हा आपण असं चिक्कू पण म्हणता येत नाही, असं प्रॉपर जे चिक्कू कलर असतं ना त्याच्यामध्ये असं डबल शेड कलर टाकलेला आहे. ओके. असं बघितल्यानंतर वगैरे शेड थोडा चेंज होत राहतो. गोल्डन शेड पण मला याच्यामध्ये दिसत, गोल्डन पण दिसते. कसं प्रॉपर चिक्कू कलर आहे आणि त्या चिक्कू कलर मध्ये तुम्हाला असं थोडंसं पिंक, थोडंसं गोल्डन, थोडंसं वेगवेगळे कलर दिसत राहतात. म्हणजे रेग्युलरली जर मी पैठणी साडी पाहिली तर ही साडी म्हणजे मला सहसा तरी मिळणारच नाही ना या रंगांमध्ये. ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जे इतर डबल शेड मध्ये कलर पाहतात मोस्टली चिंतामणी झालं, संजेरी कलर वगैरे झालं, त्यापेक्षा जरा येऊन जरा वेगळा नवीन कलर आहे. हा जो आहे फेअर स्किन टोन वर सुंदर दिसणारा रंग मला असं वाटतंय, आणि फोटोज मध्ये पण फेअर असू द्या, त्यांचं कलर जरा मध्यम वगैरे असलं कोणताही कलर शेड कसं फिरता कलर असं परफेक्ट एक कलर नाहीये. म्हणून त्यामुळे कसं आहे ते कुठल्याही रंगाला सुंदर दिसणार आहे. ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन शेड आहे त्यामुळे पण साडी जरा उठून दिसते. आणि पदरामध्ये पूर्ण मीनाचं काम केलंय, पदर पूर्ण भरलेला आहे. ठीक आहे. आणि गोल्डन जरी वापरलेली, कॉपर जर नाही ह्याच्यात, परफेक्ट गोल्डन ओरिजिनल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पदर आहेत ते पण रेग्युलर नाहीये, तुम्ही बघू शकता. मोर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत पण असं कळून येत नाही त्यामध्ये मोर आहे का, मोर आहे का, बाकी आणखी मोरासहित वेगवेगळ्या डिझाईन आहे. म्हणजे कसं कॉमन नाहीये काही पण पैठणीमध्ये जे आहेत एकदम छान आहे. आणि याचं असं बघा कॉन्ट्रास्ट असं प्लेन ब्लाउज येतं. ओके. प्लेन ब्लाउज आहे, तर तुम्हाला जर हवं असेल तर वर्क पण करून घेऊ शकता किंवा सिंपल पण ठेवू शकता, तुम्हाला जसं आवडतं त्या. साडीचं शेड पण असं नाही की बाबा थोडंसं असं इंग्लिश कलर वाटतंय. ठीक आहे. हे पण स्टँडर्ड शेड वाटते, एकदम पारंपरिक असं लुक वाटतंय साडीचं या नवीन रंगामुळे पण. असं नवीन रंग. आणि डे आणि नाईट जर फंक्शन्स असतील, डे ला थोडासा वेगळा कलरचा इम्पॅक्ट पडतो आणि रात्रीच्या वेळेस जर असेल तर कलरचा इम्पॅक्ट वेगळा इम्पॅक्ट पडतो. कसं साडी आपली शेड बदलते ना, ते लुक एक छान येतं. कसं तुम्ही तुमच्या अंगावर पण लावून बघू शकता. साडी असं म्हणजे एक रिचनेस साडी बरोबर देते. तर एकदम अशी बघायलाच मला पण सुंदर आणि काहीतरी असा वेगळा कलर या साडीचा वाटलेला आहे. तुम्हाला पण ही साडी कशी वाटली ती नक्की सांगा. पदर पण आपण पाहू शकतो किती असं सुंदर आणि भरीव आहे. संपूर्ण साडी अगदी बुट्ट्यांनी मस्त भरलेली आहे. याच्यावर एखादी ट्रॅडिशनल सुंदर ज्वेलरी, सुंदर प्रकारे ही साडी जर घातली तर एक नंबर असं लुक येणार आहे. खूप भारी वाटणार आहे ही साडी. आणि ह्या साड्या सोडून सुद्धा आणखीन वेगवेगळे रंग जे आहेत, वेगळं आणखीन काही पॅटर्न असतील तर ते पण मला तुम्ही दाखवा. हो, रंग आहेत यामध्ये वेगवेगळ्या. बाकी कसं आहे, एक हे बघा, हे रामा कलर येत आहे लाल काठ मध्ये. हे पण खूप छान रंग आहे. म्हणजे काठ पण प्रत्येक साडीच्या हिशोबाने त्यांना जशी सूट होती त्या हिशोबाने काठ ही केलेली. हो, काठ जे रंगाला सूट होणारी आहे तेच प्रॉपर काठ केलेले आहेत. काठ पण बघू शकतो की किती ब्रॉड काठ आहे या साडीमध्ये, अगदी हेवी आणि भरीव ब्रॉड काठ आहे. त्यानंतर बुट्टा पण संपूर्ण भरलेला आहे याचा. एक हे सुद्धा एक कलर बघा, सॉफ्ट पिस्ता शेड कलर आहे. असं प्रॉपर पिस्ता नाहीये पण जरा पिस्ता टाइप शेड आहे. एकदम वेगळा कलर आहे. ह्यामध्ये पण कसं आहे, बुट्टामध्ये मीनाचं काम केलेलं आहे. हा पण रंग कधी मी असं कॉमनली तरी बघितलेलं नाही. पैठणी म्हणलं की फक्त टिपिकल आपले ट्रॅडिशनल रंग असतात, लाल, पिवळा, हिरवा असेच मी रंग बघितले. प्रत्येक साडीचं जे बुट्टा आहे, बुट्टा सगळ्याचं सेम असून पण त्यांचं जे पदर आहेत ते वेगवेगळे त्याच्यामध्ये फरक पडतो.
पदर त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं केलेलं आहे बघा. आता यामध्ये पण आता मी बघतीये ना, इथे साडी संपते आणि पदरच्या वेळेस हा जो कॉम्बिनेशन आहे तो वेगळा आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला मोराची डिझाईन आणि पोपटची डिझाईन सुद्धा पाहायला मिळते. सुंदर असा लुक येतोय साडीला एक एकदम. तुम्ही इथं पण बघा नोटीस करताय जे साडीचं आणि जे पदराचं जे कलर इथं मिक्स होत आहे ना, इथं कधी कधी आपण बघतो इतर साड्यांना तुम्ही 10,000, 15,000, 12,000 जे 20,000च्या साड्या घेतात ना तुम्ही, त्यामुळे तुम्हाला इथं कलर मिक्सिंग तुम्हाला दिसतंय. त्या मिक्सिंगच्या जागेवर तुम्ही ह्यांनी काय केलंय, आपण केलंय की हे जे मिक्सिंग जिथं कलर होतं तिथं आपण डिझाईन केली, कसं ते मिक्सिंग कलर दिसून येत नाही की तिथं मिक्स झालाय म्हणून. डिझाईन मुळे साडी हायलाइट पण होते आणि त्याच्यामध्ये पण मीना काम केलेलं दिसतंच आहे याच्यामध्ये. असं पूर्ण सोबर काम केलंय, असं एकदम नाजूक काम केलंय आणि नाजूक काम प्रॉपर उठून दिसतं. ह्यामध्ये सुद्धा गोल्डन जरच दिली, गोल्डन जर प्रॉपर ओरिजिनल गोल्डन जर. यामध्ये तुम्ही बघू शकता या रंगाला असं एकदम प्रॉपर असं पिंक पण नाही, हे जरा असं गाजरी कलर आहे. हा, तो कलर म्हणजे असं कलर मध्ये सुद्धा एकदम मायनर चेंजेस असतात ना, त्या प्रकारे दिसतात. आणि हा पण असा फिरता रंग दिसतोय, म्हणजे फोटो सेशनच्या वेळेस पण खूप वेगळं दिसणार आहे. वेगळं दिसणार, हा, वेगवेगळ्या पद्धतीनेच दिसणार आहे. याच्यावर मग तुम्ही कोणत्याही प्रकारची ज्वेलरी घातली, ट्रॅडिशनल असू देत किंवा गोल्डन सिल्वर, सगळेच कॉम्बिनेशन ज्वेलरीचे छानच दिसणार आहेत यामध्ये. आणि याच्यामध्ये प्रत्येक साडीला तुम्ही असं आर्यवर्क ब्लाउज वगैरे करू शकताय. की आता आपण एक हे रंग बघू शकतो, हे आपण रामा कलर म्हणतो आपण ह्याला, ठीक आहे. या टाइप मध्ये दुसरे पण वेगळे रंग येतात, जसं की चिंतामणी, मोरपंखी वगैरे. पण हे एकाच रंगाच्या शेड्स मध्ये अनेक शेड्स येतात, पण हे तशी शेड नाहीये. हे रंगाची खासियत अशी आहे की हे कोणत्याही रंगाला असं उठून दिसतं. म्हणजे भारताच्या कुठल्याही स्त्रिया ज्या आहेत त्या वापरू शकतात. प्रत्येक रंगावर हा रंग अगदी सुंदर दिसतो. पैठणीचा मेन रंग आहे आणि हे कलर कधी पण कॉमन वाटत नाही, कधी पण कॉमन वाटत नाही हे कलर. आणि ह्याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही, जिथं कलर शेड मिक्स झालेले आहेत तिथं बरोबर डिझाईन केलेली आहे. आणि पदर पूर्ण प्रॉपर गोल्डन जरीचं दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये जे आहे पदर पूर्ण असं ते डिझाईन केलेली तीच मोराच्या टाईपची आहे, पण असं मोर कळून येत नाही की डायरेक्ट असं मोर आहे त्यावरती. नंतर नीट बघतो पूर्ण डिझाईन मध्ये मोर आहे आणि हायलाइट होऊन जाते. हा कलर वर पुन्हा रेड पिंक गोल्डन असं मिक्स कलर त्याच्यामध्ये झालेला आहे. ते कॉम्बिनेशन खूप छान वाटतं, कळून येतं. आणि बॉर्डर पण बघा तुम्ही, एकदम अशी मोठी बॉर्डर दिसत आहे. मोठ्या बॉर्डरला ह्या साडीला ही बॉर्डर जी आहे ती सूट होते. पण प्रॉपर असं गोल्डन जर केली, याच्यामुळे तुम्हाला आता कसं कॉपर नाही भेटणार, कसं ते लुक जे येतं ना पूर्ण ह्या गोल्डन जरीचंच येत आहे. मेन कसं या बुट्ट्याची खासियत आहे. हे बुट्टा कसं आहे, आता बाईची जे नेसणारी जे आहे ते हाईट जास्त असू द्या कमी असू द्या, हे बुट्टा आणि हे जे काठ आहे ना ते बरोबर कोणत्याही उंचीला कोणत्याही हाईटला बरोबर सूट होतं. आणि पैठणीचीच ती मेन म्हणजे ओळख आहे असं तुम्हालाच म्हणालात. आणि त्या बुट्ट्याच्या आतमध्ये पण छोटे छोटे, आता आपण बघू शकतो की रेड पिंकिश असा कलर आहे की त्याच्यामध्येच मीना काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तेही अजून हायलाइट होऊन जाते. एकाच साडीमध्ये इतके सारे कलर आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप छान असं वाटतं. आता हे सोडून आणखीन कोणते कोणते रंग आहेत आपल्याकडे? या सोडून बघा आपल्याकडे हे थोडंसं मेहंदी पोपटी मिक्स कलर आहे. प्रॉपर पोपटी नाहीये, त्याच्यामध्ये पोपटी विथ मेहंदीचा रंग आहे आणि असा ग्रीन रंग सुद्धा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रीन कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिलंय कॉन्ट्रास्ट मध्ये, तुम्ही हे बघू शकता. खूप छान, खूप सुंदर रंग. हे रंग पण गोरा सावळा कुठल्याही रंगाला सूट होतं. म्हणजे ऑलमोस्ट साड्या अशाच प्रकारच्या आहेत की प्रत्येक स्त्रीच्या अंगावर अगदी उठून दिसेल, कार्यक्रमांमध्ये छान दिसेल अशाच पद्धतीचं याचं सगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे. याची साडी पण खूप सुंदर अशी दिसतीये, संपूर्ण बुट्ट्यांनी भरलेली आहे. आणि यात देखील म्हणजे प्रत्येक साडीच्या बुट्ट्यांमध्ये मीनाचं काम तर मला दिसत कंपल्सरी येतं. आता कसं आहे, जे आता बायकांना पाहिजे नवीन कलर, पण नवीन कलर पण आता असे पाहिजे प्रत्येकाला सूट व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. म्हणजे आता एकत्र सगळे फॅमिलीमध्ये आले तर त्यांना पण त्याच कॉम्बिनेशन्स मध्ये पण आपण साड्या देऊ शकतो, त्याच कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण असे दिले जे खूप असं स्टँडर्ड वाटतात, असं टिपिकल असं एकदम रेग्युलर साड्या जशा आहेत तशा त्या वाटत नाही. कसं खूप स्टँडर्ड वाटतात नवीन असून पण जरा थोडंसं वेगळं असं. आपण लोक म्हणतात ना नवीन रंग आले तर ते कसं जरा फॅन्सी टाईप वाटतं. फॅमिली मेंबर मध्ये असतील तर मला फक्त कलर वेगळा पाहिजे, पण पॅटर्न सेम हवाय, बुट्टा सेम हवाय, पदर पण सेम हवाय, फक्त कलर वेगवेगळे. आणि हे कलर कलेक्शन ते बायकांकडे ऑलमोस्ट नसतात.
आता जे नाईट्स आहेत तशा प्रकारचं कलेक्शन लाहोटी साडी यांच्याकडे मिळणार आहे. ही पण छान वाटते, याच्यामध्ये पण ब्रॉड बॉर्डर आहे, त्याबरोबर मोराची आणि वेलीची डिझाईन पण आपल्याला पाहायला मिळते. छान अशी ही सुंदर वजनाला अगदी हलकी फुलकी साडी आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये मस्त असं नेसू शकता तुम्ही आणि एक्झॉस्ट अजिबात होणार नाही. नाहीतर कसं असतं, नॉर्मली साड्या घातलं की खूप हेक्टिक होतं, वजनदार वाटतं. साड्या घालून कार्यक्रमामध्ये दिवसभर थांबणं खूप त्रासदायक वाटतं. तर ह्या साड्या अशा एकदम लाईट वेट असल्यामुळे मला तर वाटत नाही की इतका त्रास वगैरे होईल. एकदम छान वाटत आहे, कापड फील करू शकता. हा एकदम म्हणजे असं वाटतानाच एकदम स्मूथ वाटतं आणि अशी बघते ना मी अशी घालून तर त्यावेळेस हलकी अशी वाटते साडी. त्याच्यामुळे घातल्यानंतर जो त्रास होतो तो होणारच नाही, कम्फर्टेबल होणार नाही. कसं प्युअर साडी आहे तर प्युअर साडी त्याची ओळख स्वतःची दाखवणार असं की हा बाबा मी प्युअर आहे. ते साडीची झालं. आणि आजकाल मुलींना कशी सवय झाली, आता नवीन वधू असतील जसं किंवा मी जरी असेल तर साड्या आम्ही खूप क्वचित घालतो. लग्न समारंभ असू दे, कार्यक्रम, तर त्यावेळेस आम्हाला अंगाला जड असणारा किंवा बोचणाऱ्या किंवा जसं टोचत त्रास होतो अशा साड्या नको असतात. तर त्यावेळेस म्हणजे मला असं वाटतं की पैठणी साडीला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, कारण त्याच्या सिल्क जो असतो तो वापरल्यामुळे पैठणी साडी एकदम खुलून पण दिसते आणि छान पण फील येतं. आणि ज्या बायका रेग्युलरली साड्या वापरत नाही त्यांच्यासाठी पण हा बेस्ट ऑप्शन वाटतो. आता पुढचा रंग काय, आपण आणखीन एक वेगळा बघूयात. पुढचा रंग आता आपल्याकडे पुढचा रंग नाहीये, पुढच्या आपल्याकडे बुट्ट्या जरा वेगळ्या आहे. बुट्ट्यांमध्ये हे चेंज होणार आहे का, बुट्टा साडी? बुट्टा चेंज होणार आहे. बुट्टा आहे आता मोराचा बुट्टा आहे. कसं आहे बायका साडी ही पैठणीच आहे, पॅटर्न फक्त थोडासा त्याच्यामध्ये बदलणार आहे. त्यामध्ये बुट्टा झालाय मोराचा, असं कलांजली सोडून जरा मोराचा बुट्टा. कसं आहे तर मोराचा बुट्टा पण खूप ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे, हा पण असा एकदम चॉकलेटी म्हणू शकतो का? या रंगाला कुठला रंग म्हणायचा? हे आपण जे अंजेरी कलर म्हणतो, अंजेरी कलर मध्ये जरासा वेगळा कलर आहे, त्यामुळे थोडंसं चॉकलेट शेड जास्त आलेलं आहे. जसं प्रॉपर अंजेरी रंग जरासा कसं थोडी मेहंदी शेड मध्ये जास्त दिसतंय. ठीक आहे, पण हे जे आहे ते थोडंसं चॉकलेटी असं ब्राऊन रेड या टाइप मध्ये दिसतंय. याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो ना की हा जो काठ आहे याचा पूर्ण ब्राईट एकदम पिंक कलरचा काठ दिलेला आहे आणि त्यालाच कॉन्ट्रास्ट हा रंग जो आहे हा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे जी मोराची डिझाईन आहे त्यामध्ये छोटं छोटं मीना वर्क केलेलं आहे, ते काठाच्या कॉन्ट्रास्ट ऐवजी वेगळा रंग त्याच्यामध्ये. आता आधीच्या साडीमध्ये बघितलं होतं काठाच्याच रंगाचंच मीना काम केलं होतं, पण हा वेगळा आहे. आणि पदरामध्ये जो रंग दिलेला आहे तोच बुट्ट्यांमध्ये रंग, त्यामध्ये त्या बुट्टाला दाखवतो तर यामध्ये या मोराला जरा वेगळं दाखवायचं. मोरालाच हायलाइट केलंय. मोराला ऍक्च्युली प्रॉपर हायलाइट केलेलं आहे यामध्ये. कसं आहे म्हणून जरा साडी कसं आहे ती इन शॉर्ट ही आणि ही साडी जर दोन्ही साड्या सोबत जर नेसल्या, कोणी आजूबाजूला बायका उभ्या राहिल्या तर सेम कॉन्सेप्ट असून साडी वेगळी दिसते. फरक लगेच जाणवतो ना. ती बघा आता साडी जी आहे, आता ही साडी आपण बघितली किंवा ती साडी बघितली, दोन्ही पैठणी साड्याच आहेत पण तो बुट्टा बदललेला आहे. तसं तर बघायला गेलं की पदर आणि जी काठ आहे ती सेमच आहे जसं तुम्ही म्हणालात, पण बुट्ट्यांमुळेच खूप असा वेगळा. फक्त कसं ते छोट्याशा कामामुळे फक्त अख्खा साडीचा लुक चेंज फरक खूप जाणवतो. आता ह्या छोटे छोटे कामं जे आहेत ते फक्त व्हिडिओ मध्ये बघून नाही कळणार आहे. त्याच्यासाठी कसं आहे की साडी इथे येऊन बघावी लागणार आहे, बघून मग तुम्हाला चॉईस करा. तुम्ही एकदा नक्कीच दुकानाला भेट द्या. भेट दिल्यावर कसं तुम्ही जे व्हरायटी, आता मी तुम्हाला कसं आहे मी नॉर्मल 4-5 असं वेगवेगळे दाखवू शकतो, पण इथं आल्यावर तुम्हाला आणखीन तुम्हाला बघायला असं भेटणार आहे की आपण व्हिडिओ मध्ये जेव्हा बघतोय आणि समोर बघतोय खूप फरक पडतोय. एक बारीक बारीक जे काम आता आम्ही तुम्हाला सांगतोय ते प्रत्यक्षातच साडी येऊन बघितल्यानंतरच समजणार आहे. त्याच बुट्टामध्ये फक्त आपल्याला डिझाईन असं तीच आहे आणि कलर वेगळे मिळणार आपल्याला. हे कलर पण छान आहे. हे जरा पोपटी आणि लेमन कलर मिक्स शेड आहे, असं प्रॉपर पोपटी नाहीये. कसं प्रॉपर पोपटी लोक कंटाळतात ते नेहमीचे कलर नेसून की पोपटी कसं भडक वाटतंय, पण हे भडक नाहीये. थोडासा असा लाईट शेड दिसत आहे त्याच्यामध्ये, थोडंसं लाईट शेड आहे, थोडंसं असं लेमन कलर पण मिक्स शेड आहे. आणि त्याला जे हे कॉन्ट्रास्ट आलंय हे तुम्ही कॉन्ट्रास्ट असं कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकता. हे खूप असं वेगळं जरा वाटतंय. आता हा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे तो एक्झॅक्टली कोणत्या रंगाचा बॉर्डर आहे? आता याला चिंतामणी म्हणायचा की त्याच्यामध्ये जर जी आहे ती मला गोल्डन पण वाटते, सिल्वर पण वाटते, असं लक्षात नाही येतं की एक्झॅक्टली कशा प्रकारची. थोडी ती लाईट गोल्ड आहे, लाईट गोल्ड मध्ये जाणार आहे.
हे लाईट गोल्ड आहे, त्याच्यामध्ये पण ही ग्रीन पट्टी दिसते आणि त्यामध्ये सुद्धा हा गोल्डन कलरचा असं एक पट्टी दिसते. यात पण पुन्हा आणखीन बारीक काम वाटत ते बारीक कामामुळे तर साडी उठून दिसते ना. ते बारीक काम आपल्याला लांबनं दिसून येतात ते की हा ते जरा ते डिफरंट वाटतंय, पण जवळनं बघितलं त्यामध्ये डिफरन्स काय काय ते जवळनं कळतं आपल्याला. आता इतकं तेच ना, मी आता हातात साडी घेतली, इतकं बारीक बारीक काम मला दिसत आहे, मग तो फरक मला जाणवतो. आणि त्या पैठणी म्हणले की आपण लांबून हा हे अशी आहे बाबा, इतकं तर आपण कन्सिडर करतो. तर वाव, किती सुंदर असा पदर आहे. आता ह्या पदर मध्येच बघा ना की एक्झॅक्टली गोल्डन पण नाही म्हणू शकत आपण. आतली जर ही आधीच्या साडीमध्ये गोल्डन होती, तर या साडीमधली जर कोणती आहे ही? जर ती गोल्डन आहे ना, ती गोल्डनच आहे, पण थोडीशी लाईट गोल्ड आहे. असं प्रॉपर अशी गोल्डन प्रॉपर गोल्डन नाहीये, पण कसं आहे त्या लाईट गोल्ड स्ट्रक्चर मुळे कसं आहे ते साडीचे जे कलर आहे ना ते ऍक्च्युली मॅच केलेले आहेत. ही जरी सुद्धा साडीच्या रंगासोबत, साडीच्या पदरच्या रंगासोबत मॅच केली जरी आहे. आणि यामध्ये पण आपण बघू शकतो की पोपट पण आहे, मोर आहे, फुल आहेत, पान आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मीना काम केल्यामुळे. आणि तुम्ही नोटीस करा या गोल्डन जरी सोबत थोडस ग्रीन टोन आतमध्ये टाकलेलं आहे पदरामध्ये. जे मीना काम केलंय ना, असं ग्रीन ग्रीन मीनाचं काम केलंय ना, ते जे हे याच्यासोबत जे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बसलंय ना ते खूप छान वाटतं. असं कसं गोल्डन जे आहे जरी थोडस यामध्ये ग्रीन टोन येत आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये पण मी आता बघते ना की पान सुद्धा आहे, तर 2 पानांमध्ये सुद्धा जरीचं जे काम केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा डिफरन्स पाहायला मिळतो. तर पोपट मध्ये सुद्धा इथे लाल रंग आहे, लाल रंगामध्ये हे जे मीना काम केलेलं त्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. म्हणजे एकदम जर आता मी कसं आहे की प्रत्यक्षात साड्या बघतीये म्हणून मला या साड्यांमधला जो डिफरन्स आहे तो एकदम बारीक बारीक असतो. तो मायनर जे स्ट्रक्चर आहे ते खूप बघायला मिळतंय, ते तुम्ही इथं आल्यानंतरच तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये जरीमध्ये पण आहे ना, ती जरी नॉर्मल नाहीये जरी आपण त्यातच फरक जाणवतो. फरक असं जाणवत आहे त्यामध्ये की जे जरी आहे ती प्रॉपर असं गोल्डन दिसून येत नाही. जरीमध्ये तुम्ही आपण साड्यामध्ये बघतो, साड्यामध्ये फिरता कलर असतात, पण यामध्ये त्या पदरामध्ये ते जरीमध्ये देखील फिरता कलर आहे. ग्रीन टोन येत आहे, थोडस गोल्डन टोन येत आहे. अशी साडी फिरवली की लगेच डिफरन्स जाणवतोय. तुम्ही आता हे साडीचा रंग बघू शकता. आधी ही जी साडी जेव्हा ओपन नाही झालेली तेव्हा ही पोपटी वाटत होती, पण ह्याचा ऍक्च्युली प्रॉपर जे कलर आहे पोपटी आणि लेमन आपल्याला प्रॉपर कळून येतं. ह्याच्यामध्ये कसं आहे थोडंसं लेमनिश कलर मिक्स आहे आणि हे कलर ना जरा कॉमन वाटत नाहीये. पोपटी पण असं लोकांना पोपटी थोडासा वेगळाच दिसत आहे बघताना. एक आता साडी जेव्हा बंद होती आपली आणि ओपन केल्यानंतर वेगळी दिसते, बंद पूर्ण अशी हे केली होती त्यावेळेस फोल्ड केल्यानंतर वेगळी दिसते. एक लोकांची हाऊस असते ना की आपण पोपटी कलर आपल्यावर सूट होत नाही, तर ज्यांना सूट होत नाही ना ते त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि प्रत्येक बायकांची जी हाऊस असते ना की पैठणी साडी मला इतरांपेक्षा वेगळी दिसली पाहिजे, तर ती जी हाऊस आहे ती आपली इथे मिटणार आहे. आता इथे पण बघा ना की हा जो शेड इथे मिक्स होतो तो एकदम स्मूथली मिक्स झाला असं दिसतोय आणि ते मिक्स झाल्यानंतर सुद्धा इथे डिझाईन आहे मोराची आणि त्या डिझाईन मध्ये सुद्धा मीनाचं काम केलेलं आहे. तर इतकं मायनर वर्क जे आहे ते तुम्हाला साडी प्रत्यक्षात येऊन बघितल्यानंतर तर आणखीन जास्त समजणार आहे. आणि याचा जो पदर आहे, ओ माय गॉड, मला एवढा सुंदर आणि छान वाटतं ना की त्यात गोल्डन वाला पण फील येत आहे, सिल्वर पण वाटतंय, प्लस जे पदर एकदम भरलेला आहे, मस्त असं सुंदर दिसते ही जी साडी आहे. त्या कॉम्बिनेशन मुळे साडीचं पूर्ण लुक चेंज झालेला आहे. फक्त कलर वाईज पूर्ण विचार करून साडी ही डिझाईन केलेली आहे मस्त. आणि हे जे काट आहे ते चिंतामणी पण नाहीये, असं हे आपलं मोरपंखी पण नाहीये, हे ऍक्च्युली प्रॉपर तुम्ही नीट बघा, हे प्रॉपर स्काय ब्ल्यू आहे, तुम्ही नोटीस करा. हा, ते लक्षात पटकन येत नाही की कोणत्या प्रकारचा रंग आहे बाबा याच्यामध्ये. ह्या मेन साडीचा रंग, बुट्ट्याचा रंग, पदरचा रंग हे सगळं विचार करून एकत्र साडी ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये मायनर जे आहे ना, मायनर गोष्टीचं खूप असं लक्ष ठेवलेलं आहे. असं मोराच्या बुट्टामध्ये कुठल्या कॉम्बिनेशनला असं कॉन्ट्रास्ट बुट्टाचं मीना द्यायची, कशामध्ये तुम्हाला माहिती असेल सेम रंगाची मीना काम जसं काठ आहे तसं असं सेम बुट्टा ह्याच्यामध्ये सध्या केलेलं आहे. बाकी दुसरे तुम्ही कलर जे तुम्ही आधी तुम्हाला कलर जे बघितलं होतं त्यामध्ये तुम्हाला आतलं बुट्टाचं जे मीनाचं जे कलर आहे ना तो वेगळा दिसत होता तुम्हाला. कसं आहे त्या एवढे मायनर चेंजमुळे अख्ख्या साडीचं लुक चेंज होत आहे आणि ह्याच्यामुळे ह्या साडीचं कसं आहे थोडी हे खासियत आहे की जरा डिफरंट दिसायला पाहिजे, तर हे ते साड्या मायनर चेंजमुळे डिफरंट असतात. आणि ह्यांची खासियत हे आहे की हे कोणत्याही एज ग्रुपला चालतात. असं म्हणजे की नववधू असू देत किंवा अनमॅरिड मुली असू देत किंवा 60 वर्षाच्या आजी पण असू देत, सगळ्यांवर ही साडी छान दिसणार आहे प्रत्येक एज ग्रुपच्या हिशोबाने. मस्त हे साड्यांची खासियतच ती, या साड्यांची ओळखच तीच आहे.
प्रत्येकाला सूट होणार आहे. बॅचलर लोक सुद्धा म्हणजे त्यांचे पण फंक्शन्स वगैरे असतील तर देखील वापरू शकतात, किंवा ऑफिस मध्ये सुद्धा जर एखादं छान फंक्शन असेल तरी वापरता येईल आपल्याला. बाकी तुम्ही बघू शकता एक पैठणीमध्ये एक आधी एक असायचा की राणी रंग खूप कमी प्रमाणात मिळत आहे. राणी कलर बाकी साड्यांमध्ये मिळणार पण पैठणीमध्ये खूप कमी प्रमाणात मिळत आहे. आता कसं आहे फॉर्म मध्ये यायला लागलाय राणी कलर, की लोकांकडे नसतातच हे राणी कलर पैठणीमध्ये नसतंच. तुम्ही बघू शकता जे काठ आहे ते दिलेले आपल्याला आपलं मोरपंखी कलर जे येतं ना प्रॉपर, ते मोरपंखी कलर प्रॉपर दिलेलं आहे. आधी हिरवा वगैरे याचा रंग. मोस्टली पैठणी म्हटलं की फंक्शन्स असायचे, त्यामुळे माझ्या तरी जेवढं लक्षात आहे की हिरव्या रंगाला जास्त मान असायचं, किंवा लाल रंग जो असतो त्याला जास्त मान असायचं. तर पैठणीतच अशी छान व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा राणी रंग, त्याबरोबरच हा रंग, असं छान फील येतं याच्यामध्ये बघून सुद्धा. एक राणी पण असं आहे की प्रॉपर असं हे पण रंग कोणाला पण सूट होणार आहे, कोणाला पण सूट होतं, कोणत्याही रंगाला असं उठून दिसतंय. आणि याचंही जरीचं जे काम आहे आपण बघू शकतो, काठाचं काम आहे. आणि त्यावरच आता हा जो मोराचा बुट्टा केलेला आहे, त्याच्या मोराच्या बुट्ट्यावर देखील जे आहे मीना काम आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. आता यामध्ये तुम्ही बघताय की ह्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं लाईट गोल्ड असं जर मिळणार, असं प्रॉपर आधीच्या ज्या साडीमध्ये बघितलेलं आहे त्याच प्रकारची जी जर आहे ती आपल्याला या साडीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. जर आतमध्ये डार्क ट्रेडिशनल कलर सारखे रंग, थोडं पारंपरिक रंग टाईप रंग, थोडे डार्क रंग टाकलेले आहेत, तर ते गोल्डन जे आहेत ना ते हे आपल्याला कळतंय की हा गोल्डन आहे. ते जर दिसून येते, काय काय साड्यामध्ये ती जर पण दिसत नाहीये. आता तुम्ही हे बघा, हे पण आंबा कलर आहे, हे पण खूप छान कलर आहे. तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन सोबत ह्याच्यावर खूप असं छान असं लुक दिलेलं आहे. हे कलर पण छान आहे. हे बघा तुम्ही, सगळं असं सुंदर रंग कॉम्बिनेशन आहे. हे पण रंग कसं कोणत्याही रंगाला सूट होतं त्यानुसार हे रंग आहे. सुंदर अशी साडी आहे आणि हा जो रंग आहे ना सर्वच एज ग्रुपला छान दिसतो, दिसायला अगदी सुंदर अशी साडी आहे. आणि आपल्याला लगभग कार्यक्रम मध्ये असले रंग आपल्याला पाहिजे असतात. हे मेजर कार्यक्रमाला तरी हा रंग म्हणा किंवा राणी रंग, लाल रंग, हिरवा रंग आपल्याला लागणारच असतात. आणि या रंगासोबत बघा तुम्हाला कसं आहे हे कॉम्बिनेशन हे पण डिफरंट भेटतं. त्या हळदीचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस हळदीला मोस्टली येलो कलर असतो, किंवा नवरात्रीला 9 प्रकारच्या साड्या आपण नवरात्रीमध्ये घालतो, तर त्या 9 रंगांमध्ये सुद्धा पैठणीचे वेगवेगळे 9 रंग आपल्याला पाहायलाच मिळतील नवरात्रीच्या वेळेस. तर तुम्ही हे वांगी कलर बघू शकता, हे पण पैठणीचा मेन रंग आहे. ह्याला लाल काठ दिली, हे पण खूप छान आहे, खूप उठावदार वाटतं. तुम्ही बघू शकता काठ कॉम्बिनेशन आणि साडीचं जे रंग आहे ते खूप चांगल्यापैकी असं मॅच केलं, हायलाइट होऊन जातात. लांबूनच पैठणी आधीची आणि ह्याची जरी तुम्ही बघू शकता थोडीशी लाईट गोल्ड आहे. ह्याच्यामध्ये डार्क शेड आले तर आणखीन थोडंसं जी जरीला आणखीन थोडंसं गोल्डन थोडंसं लुक दिलंय. आणखीन ह्या जरीमध्ये या जरीमध्ये खूप फरक केलेला आहे. एवढे मेजर जे डिफरन्स आहे ते साडीमध्ये आपल्याला पाहायलाच मिळतात. कसं प्रॉपर हँडलूम साड्यामध्ये असं केलेलं. आता ही जर आणि ही जर आपण पाहू शकतो की या दोन्ही जरींमध्ये किती डिफरन्स दिसतोय. आता याच्यामध्ये लाईट गोल्डन टाइप मध्ये आहे, याच्यामध्ये असं आय थिंक रेड गोल्डन असं टाइप मध्ये गोल्डन जर दिली, प्रॉपर गोल्डन जर, पण असा रेड कलर त्याच्यामध्ये जास्त हायलाइट होऊन जातो ना यामध्ये. हा आणि हा दोन्ही पैठणी साड्या आहेत, दोन्ही जर मध्ये दोन्ही पदर मध्ये भयंकर असा डिफरन्स जाणवतोय. फक्त की एक कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये मायनर चेंज मुळे साडीचं लुक चेंज होतंय. तुम्ही बघू शकता हे पण बघा, हे पण पारंपरिक रंग आहे. आता हे पण एक छान आहे, म्हणजे तुमच्याकडे वेगळ्या रंगांसोबतच पारंपरिक रंग तर भेटणार आपल्याकडे, पण त्यासोबत आपल्याला वेगळे रंग पण जे जर तुमची डिमांड आहे तर ते पण आपल्याकडे मिळेल. म्हणजे की कुठल्याही प्रकारची साडीचा रंग असू दे, त्या सगळे रंग पाहायलाच मिळेल. कसे काही लोकांना नुसतं पारंपरिक रंगच आवडतात. मला दुसरा रंग नकोच, आपले पैठणी सोबत जे रंग येतात तेच मला पाहिजेत, पण ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. दोन्हीही म्हणजे कुठलीही कॉम्बिनेशन पैठणीमध्ये हवी असेल तर ती प्रत्येक कॉम्बिनेशन आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये काठ, पदर, कलर्स, बुट्टा याची व्हरायटी तर आपल्याला मिळणार आहे. भैया इतक्या सुंदर आणि छान साड्या आहेत, असं पाहताना सुद्धा असं मस्त फिलिंग येतं, एवढं सुंदर आहे. तर मला वाटतं या साड्या अत्यंत महागड्या असणार आहेत. साधारण 20-25 हजाराची तर ही साडी आहे का? ही साडी आता तुम्ही एक्सपेक्टेशन एवढी ठेवली आहेत की
तर मी सर काय सांगू, तुम्हाला साड्या कितीच्या वाटतात तुम्ही तुमचा? आता मला तरी असं वाटतं की इतक्या छान साड्या आहेत, इतकं सुंदर काम केलेलं आहे की जसं एवढा भरीव पदर आहे, बुट्ट्यामध्ये सुद्धा मीना काम केलेलं आहे, काठ पण भरीव आहे, जरीचं इतकं सुंदर काम आहे, कलर कॉम्बिनेशन एवढे सुंदर आहेत. तर मला वाटतं ही साडी कमीत कमी 20 ते 25 हजाराची असेलच. खिशालाही परवडलं पाहिजे ना. साड्या सुंदर वाटल्या म्हणून प्रत्येक महिला तर घेऊ शकणार नाही. मला तरी वाटतं की बाबा ही अत्यंत महागडी साडी आहे. आता तुम्ही बघा, हे जे साड्या आहेत ह्याच्यामध्ये खूप असं बारीक काम केलं, मायनर काम केलेलं आहे. आणि मायनर कामाचेच ऍक्च्युली कसं आहे, त्याच्यामुळे साडीची कॉस्टिंग वाढते. साडीमध्ये तेवढं डोकं लावायला लागतं, थोडं वेळ द्यायला लागतं साडीमध्ये. कसं आहे, मेजर कामामुळे लोकांना साडी आवडती, ते मेजर कामामुळे साडीचं लुक असं कळून येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे साडीची हटके अशी दिसते. पण तुम्ही जे 20-25 हजार म्हटले, ती माझी रेट नाहीये. ठीक आहे, तुमची रेट काय आहे? माझी रेट असं तुम्ही असं तुमचं ते रेट ऐकून असं मन प्रसन्न होतील. त्या रेटमध्ये तुम्ही जे 20-25 हजार जे तुम्ही म्हटले ते मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार, पण आपल्याकडे तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. त्या रेटमध्ये कितीला मिळणार आहे ही साडी? म्हणजे मला आश्चर्य होतं की एवढी महागडी साडी वाटते आणि तुम्ही किती रेट देताय? मग तुम्ही जे रेट म्हटले त्या रेटमध्ये तुम्ही तुम्हाला 2 साड्या देऊ शकतो. अरे बापरे, 20 ते 25 मध्ये म्हणजे 10-15 हजारच्या रेंज मध्येच मिळते मला इतकी सुंदर साडी. तुम्हाला वेगळे डिझाईन, वेगळे कलर शेड तुम्हाला असं मिळणार आहे. ऑप्शन्स भरपूर आहेत. इतके कमी रेंज मध्ये जर पैठणी साडी, म्हणजे एकाच फॅमिली मेंबर्स मध्ये बरेच जण ह्या साड्या ज्या आहेत त्या घेऊ शकतात, अफोर्ड करू शकतात. चांगल्यापैकी प्रत्येक जण अफोर्ड करू शकतात. कसं एवढं मेजर काम आहे जे लोकांना चांगल्यापैकी पाहिजेत. म्हणजे अगदी कमी रेट मध्ये, मिल रेट मध्येच, म्हणजे लाहोटीचं मेन नावच आहे की मिल रेट मध्येच सगळ्या साड्या मिळणार आहेत, होलसेल दरामध्येच सगळ्या साड्या मिळणार आहेत. तर ते आजच्या या साड्या आपण बघितल्यानंतर समजलेलं की इतक्या महागड्या साड्या आपल्याला वाटतात, त्याचं काम एवढं आहे, फिनिशिंग इतकी सुंदर आहे, तरी देखील याची रेट आहे मिल रेट मध्ये, इतक्या कमी रेट मध्ये. एक असं मला ना इतकं भरून येतं ना, एवढ्या सुंदर सुंदर साड्या आहेत, इतकं छान वाटतं आणि इतक्या कमी किमतीत आहे. सगळ्यांनी हा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि नक्की सांगा की एवढ्या सुंदर साड्या इतक्या कमी रेट मध्ये मिळतात. ते इतक्या सुंदर पैठणी साड्यांचा कलेक्शन पाहून मलाही ही साडी ट्राय करायचा मोह अगदी आवरलाच नाही. इतकी सुंदर ही आंबा रंगाची साडी, सुंदर असा काठ, पदर, हे बघूनच एक नंबर असं वाटतं की कुठली साडी घेऊ आणि कुठली साडी नको असं मला झालं. त्यामुळे मी साडी स्वतः ट्राय करून पाहिली. तुम्ही बघू शकता की साडी घातल्यानंतर किती सुंदर अशी दिसते. आणि या सर्व साड्या मिळणार आहेत केवळ 10 ते 15 हजारच्या रेंज मध्ये. जर तुम्हाला या अशा ट्रॅडिशनल कलर सोबतच हटके रंग जे पैठणीमध्ये मिळतच नाहीत अशा साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला भेट द्यायची लाहोटी साडी, लक्ष्मीनारायण मंदिर रोड, चाटी गल्ली, सोलापूर येथे. त्यांची डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. तसेच दिलेल्या नंबरवर तुम्ही यातली कुठली साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट देखील टाकू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला साडीचे डिटेल्स देखील मिळतील आणि लोकेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेतच. तर या सुंदर सुंदर साड्या नक्की खरेदी करा. आणि साड्यांचं असं छानसं कलेक्शन पाहायचं असेल तर लाहोटी साडी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं फटाफट कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पैठणी साडी सोबतच आम्ही इरकल साडी, कॉटन साडी, त्याबरोबर नववधूच्या स्पेशल साड्या, बस्त्याच्या साड्या, अशा अनेक साड्यांचे व्हिडिओ केलेले. ते व्हिडिओ नक्की तुम्ही या चॅनलवर पाहायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे असंच काहीतरी सुंदर कलेक्शन मी घेऊन येणार आहे. भेटूयात. बाय बाय.